नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत दहीहंडी संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता आरोप प्रत्यारोप आणि सगळे इशारे दिले जात आहेत त्या संदर्भात. आणि आज राज्य सरकारने समन्वय समितीच्या सोबत बैठक केली. या बैठकीमध्ये निर्णय झाला की यावर्षी सुद्धा थर असणार नाही, थरावर थर असणार नाही, दहीहंडी असणार नाही, कारण राज्य सरकारने संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारली आहे. पण अशा वेळी याचे पडसाद नेमके काय उमटतायत हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत या विशेष कार्यक्रमातून. दहीहंडीच्या संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. यावर्षी दहीहंडीला परवानगी नाकारलेली आहे. राज्यातल्या दहीहंडी जे समन्वय समिती आहे त्या दहीहंडी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सण जपण्याआधी माणसं जपली पाहिजेत अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलंय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. जागेवरच मानाची हंडी फोडायला परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहीहंडी समन्वय समितीच्या प्रतिनिधींसोबत दहीहंडी उत्सवाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संस्कृती आणि सण जपण्यासाठी आधी माणसं जपली पाहिजेत, त्यासाठी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने यंदाचा दहीहंडी उत्सवासंदर्भात निर्णय घेऊया. या संदर्भात दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव ज्या आहेत त्या सगळ्यांनी आपली भूमिका मांडली. दहीहंडी समन्वय समितीतल्या काही लोकांनी जागेवर मानाची हंडी फोडायला परवानगी द्यावी अशी मागणी केली. पण राज्य सरकारच्या या निर्णयाच्या नंतर मात्र दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या काही लोकांनी मात्र याला विरोध दर्शवलेला आहे. दरम्यान आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीने बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळ रात्र नकोय. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काही वेळ समजुतीनं गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बघूयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. ग्राफिकच्या माध्यमातून बघूया आपण की मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेले आहेत. दहीहंडीच्या संदर्भात राज्य सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला असून दहीहंडी यावर्षी उत्सव साजरा होणार नाहीये. मुख्यमंत्री म्हणतायत की आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीने बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे त्याचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळ रात्र नकोय. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील समजुतीनं गर्दी टाळूया. आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सणवार उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू. मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिल्यांदा हद्दपार करू. दरम्यान या सगळ्याबद्दल दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता झगडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव. दहीहंडी उत्सव समन्वय समितीसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा झालेली आहे. या चर्चेत नेमकं काय निर्णय झालेला आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता झगडे आहेत. तुम्ही बैठकीला उपस्थित होतात, काय नेमकं बैठकीत घडलं? माननीय मुख्यमंत्री यांनी या समन्वय समितीला आणि सर्व अधिकारी या मीटिंगला उपस्थित होते आणि आम्हाला समितीला देखील बोलवलं होतं. या समितीमध्ये आम्ही समितीच्या वतीने माननीय सचिन अय्यर साहेबांनी काही मुद्दे मांडले आणि त्याच्यामध्ये आम्ही की दहीहंडीमध्ये 2 वॅक्सिनेशन झालेल्या खेळाडूंना सामील करून घेऊ. एक लिमिटेड त्याचा आकडा असेल 50 किंवा 100. आम्ही जागेच्या ठिकाणीच दहीहंडीचं आयोजन करू आणि जागेवाल्याला नारळ देऊ. कुठलंही पथक दहीहंडीच्या दिवशी कुठल्याही विभाग सोडून जाणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना सांगितल्या आणि त्यावरती
टास्क फोर्सचे डॉक्टर्स आहे यांचे देखील सल्ले घेतले, तर त्यांचं असं मत आहे की येत्या 1.5 महिन्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे पहिलं आपल्याला लोकांच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण दहीहंडी हा सोशल डिस्टन्सिंग पाळून खेळता येणार नसल्यामुळे आपल्याला यावर्षी या दहीहंडी सणाला थोडेसे निर्बंध टाकून, जसे 2020 आपण हा सण साजरा न करता फक्त वेगवेगळे उपक्रम राबवले, त्याच धर्तीवरती यावर्षी देखील आपल्याला त्याच धर्तीवरती हा कार्यक्रम साजरा करावा असं मत आहे टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे. तुम्ही सर्व समन्वय समिती सहमत आहात या संपूर्ण? आम्ही दहीहंडी समन्वय समितीचं असं स्पष्ट मत होतं की आमची जागेवालीची दहीहंडी आहे, तिथे आम्हाला दहीहंडी बांधायला द्या. मग ती 5-10 फुटावरती आम्ही बांधू आणि एकावर एक 2 जण चढून देखील फोडू, म्हणजे ही संस्कृती तरी जपली जाईल. कारण बरेच सण हे साजरे होणार आहेत, त्या पद्धतीने ही संस्कृती देखील जपली जाईल. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिलं महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याला प्रायोरिटी दिली आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण पहिलं आरोग्य चांगलं राहिलं तर पुढील येणारी वर्ष आपण हे सण जोमात साजरे करू शकतो. त्यामुळे यावर्षी देखील दहीहंडी हा सण म्हणजे थर लागले जाणार नाहीत असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समितीला सांगितलेलं आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दहीहंडी जर मोठ्या प्रमाणात साजरी झाली तर त्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, अशा प्रकारचा इशारा राज्यातल्या कोरोनाच्या टास्क फोर्सनं दिला आणि त्यानंतर मग हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर समन्वय समितीचे समन्वयक सचिन अहिर यांनी सुद्धा या संदर्भात भूमिका घेतली आहे की अत्यंत संकटाच्या या काळामध्ये आपण दहीहंडी साजरा करायचा नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी विरोधकांना सुद्धा टोला लगावला आहे. राज्य शासनाचा जो आव्हान आहे आणि हे आव्हान फक्त या उत्सवापुरता नाही, तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तिसरी लाट असेल किंवा त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी उद्भवणारी जी परिस्थिती आहे ही पाहता तूर्त यावर्षी हा उत्सव न साजरा करता जसं गेल्या वर्षी सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबिरं असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊ. आणि एका काळामध्ये जसं स्वाईन फ्लू आला होता त्यावेळी आपण एकीचं जसं आपण दर्शन दाखवण्याचं काम केलं, तसंच या कोविडला मात करण्यासाठी आपण सर्वजण मिळून, आयोजक असतील किंबहुना मंडळातील सर्व सदस्य असतील, परत एकदा त्या जिद्दी जोमाने सामाजिक दृष्टिकोनातून हा उत्सव आपण साजरा करण्याचं काम आपण या निमित्ताने आपण करूया. टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. दहीहंडी उत्सवात आपण एकमेकांना दूर ठेवू शकत नाही. एकाला जरी लक्षणं नसतील तरी ती व्यक्ती सगळ्यांसाठी कॅरियर ठरू शकते. आपण गोविंदा उत्सव साजरा करण्यासाठी 2022 पर्यंत वाट पाहूया, असं डॉक्टर संजय ओक म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण थोडी शिथिलता दिली आहे. गोविंदा पथकामध्ये शारीरिक अंतर ठेवणं कठीण आहे. तुम्हाला जर प्रातिनिधिक करायची असेल तर दहीहंडी तर तुम्ही 30 जणांच्या मर्यादित स्वरूपात सगळ्यांचं लसीकरण करून एका जिल्ह्यात एकच गोविंदा पथकाला परवानगी देऊन उत्सव करू शकता, असं डॉक्टर अजित देसाई यांनी म्हटलं. टास्क फोर्सच्या सदस्यांची ही वेगवेगळी मतं आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी आपण काही निर्बंध शिथिल केले. आपल्याला पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला सावध राहावंच लागेल. सीताराम कुंडे राज्याचे मुख्य सचिव यांनी आपली भूमिका मांडली या आजच्या बैठकीमध्ये. तर लग्न सोहळ्यासाठी मर्यादित संख्येत परवानगी दिली आहे. आपण त्याप्रमाणे जर सुरक्षिततेची काळजी घेत परवानगी दिली तर परंपरा ही जपेल आणि आपण संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करू, असा
एक आत्मविश्वास येईल. पण जे कोणी या उत्सवात सहभागी होतील त्यांचं लसीकरण झालं पाहिजे. प्रेक्षक गर्दी नको, सर्व जागेचं सॅनिटायझेशन करायला हवं. उत्सव सुरक्षित साजरा करू, मर्यादित स्वरूपात करू, पण सावधानता बाळगू, असं डॉक्टर सुहास प्रभू यांनी म्हटलं. तर कितीही काळजी घेतली तरी आपण बायो बबल क्रिएट करू शकत नाही. अर्थचक्र चालण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे, पण येणारी तिसरी लाट चिकन पॉक्स प्रमाणे पसरण्याचा मोठा धोका आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी, असं मत डॉक्टर राहुल पंडित यांनी व्यक्त केलं. तर दहीहंडीच्या संदर्भात आज राज्य सरकारनं जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या बद्दल दहीहंडी पथकांनी मात्र काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. जय जवान या मंडळानं या संदर्भात नाराजी व्यक्त करताना काय अपेक्षा सरकारकडून व्यक्त केलेली होती जाणून घेऊया. आपल्या सोबत या दहीहंडी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आपली काय प्रमुख मागणी आहे, काय म्हणणं आहे? मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झालेली आहे त्या बैठकीतून जो निर्णय झालेला आहे तो निर्णय तुम्हाला मान्य आहे की नाही? आता जो महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जो दहीहंडी संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पूर्णतः मान्य नाही आहे. कारण सर्वसाधारण आपण जर बघितलं तर नियम फक्त हिंदू सणांना उत्सवांना लागू करणं आणि बाकीच्या ठिकाणी गर्दी, आंदोलनं, उद्घाटनं मग ते सरकारच्या नियमाप्रमाणे होतात का? जर ते होत नसतील तर फक्त हिंदूंच्या सणांसाठी जर तुम्ही नियम लागू पाडत असाल तर ते आम्हाला मान्य होणार नाहीत. राहिला प्रश्न या करोनाच्या काळामध्ये आपल्याला साहजिकच आरोग्याची काळजी घेणं वगैरे सर्व मान्य आहे. परंतु जर आपण मुंबईचा आत्ताचा सध्याचा रिकव्हरी रेट पाहिला तर ऑलमोस्ट तो बेस्ट आहे आणि 2% खाली सर्व आलेलं आहे. जवळपास 1000 ते 1200 पेशंट फक्त आपल्या मुंबईमध्ये असावेत. आणि मग हे सगळं होत असताना सगळीकडे एकीकडे आम्ही आता काही ठिकाणी बघतोय जन आशीर्वाद यात्रा चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत. काही दिवसापूर्वी तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच एका उद्घाटनाला उभे राहिले, त्याच्या आजूबाजूला जवळपास 300 ते 400 लोक एका बाजूला. तिथे कुठे सोशल डिस्टन्सिंग होतं? मग आमच्या उत्सवासाठी फक्त सोशल डिस्टन्सिंग त्याचे नियम आणि अटी लागू होत असतील तर ते आम्हाला मान्य होणार नाही. अटी आणि नियम लागू करायचे असेल तर ते सगळीकडे होऊ दे. आज जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये साहजिकच जे दहीहंडी खेळणारं जय जवानसारखं सगळ्यात विश्वविक्रमी गोविंदा पथक त्यालाच जर विश्वासात घेतलेलं नसेल तर बाकी आमचे मुंबई उपनगर, ठाणे, पालघर इकडचे अनेक मोठी मातब्बर मंडळ आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा विश्वासात न घेताही जर मीटिंगचं आयोजन केलेलं असेल आणि त्यांच्यामध्ये जर निर्णय होत असेल म्हणजे आपली दांडी आणि आपलीच विटू आणि आपलीच दांडी हा खेळ झाला. आणि तो कसा आम्ही मान्य करू? आम्ही 2015ला सुद्धा ज्यावेळेला हंडीवर गदा येत होती त्यावेळेला जय जवान पुन्हा उभं राहिलं आणि जय जवान उभं राहिल्यानंतर सर्व जे समन्वय समिती असेल नाही तर आणखी कोण असेल त्यांना जाग त्यावेळेला यावी. त्यावेळेला या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आहेत. राहुलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपल्यासोबत जय जवान दहीहंडी पथकाचे विजय कदम सुद्धा जोडले गेलेले आहेत. विजयजी, तुमचं सुद्धा स्वागत या कार्यक्रमात. सुरुवातीला मी राहुलजींकडे जातोय. राहुलजी, आज राज्य सरकारनं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या मागची जी कारण मीमांसा त्यांनी सांगितलेली आहे ते पाहता तुम्ही या निर्णयाचं स्वागत करताय की त्याचा विरोध करताय? हे पहा, सर्वसाधारणपणे आरोग्य हे निश्चितपणे महत्वपूर्ण आहे आणि कुठच्याही विषयाआधी जनसामान्यांचं आरोग्य हे महत्वाचं आहे. ह्याच्याशी मी अगदी 100% सहमत आहे. परंतु असं असतानाही भारतासारख्या देशात जिथे अनेक परंपरा आहेत, अनेक जाती धर्माची लोक राहतात, कल्चरली डायव्हर्स असणारा असा हा देश आहे. आणि साहजिक आहे प्रत्येक प्रांतात, प्रत्येक शहरात अनेक जाती जमातीची लोक असतात. त्यांना आपापले सण, आपापल्या परंपरा, आपापलं कल्चर हे जपायचं असतं. आणि अशा वेळेला त्यांच्याकडनं आपलं कल्चर किंवा आपली परंपरा ही कायम ठेवण्यासाठी काही उत्सव साजरी करायचा असेल तर ती उत्सव साजरी करायची मागणी होणं स्वाभाविक आहे. आणि
बघा आज शासनासमोर जी अडचण आहे ती मला वाटतं डबल स्टँडर्डची आहे. म्हणजे आत्ताच आपल्याला सांगितलं गेलं की एका हाती तुम्ही बघताय की बीएसटीच्या बसेस कचाकच भरलेल्या आहेत, त्यावर कुठच्याही निर्बंध नाही आहेत. त्याचप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये भरपूर गर्दी होत आहे, त्यावरती कोणती निर्बंध नाही आहेत. शासकीय कार्यक्रम पण मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर असं असताना जर एखाद्या मंडळाला वाटत असेल की त्यांच्याबरोबर दुजाभाव भूमिका घेतली जात आहे, तर मला काही नवल वाटणार नाही. आणि एकूण जर तुम्ही बघितलं तर हा जो करोना किंवा लॉकडाऊन जो आपण लागू केलाय तो कशासाठी लागू केलाय? आज जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत येत आहेत हे लॉकडाऊन इम्प्लिमेंट केल्यापासून. जगातली कितीतरी देशांमध्ये हा लॉकडाऊन असाच होता, परंतु कालांतराने त्यांनी नॉर्मल्सी गाठली आहे, नॉर्मल्सीकडे ते जात आहेत. तर असं असताना मला वाटतं आपलं शासन हे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यात अपयशी ठरल्यामुळे आणि करोनामुळे माणूस 100% दगावला जात नाही, परंतु मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नसल्यामुळे त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे कदाचित त्याची दगावण्याची शक्यता जास्त असते. तर मला वाटतं की शासनाने जर याची खबर घेतली असती, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वेळेत तयार केलं असतं, तर कदाचित एवढे कठोर निर्बंध शासनाला लावायची गरज पडली नसती. परंतु स्वतः अपयशी ठरल्यामुळे ही करोनाची लाटेचा इम्पॅक्ट रोखण्यासाठी लॉकडाऊन किंवा अशा निर्बंधाशिवाय शासनाकडे पर्याय राहिला नसल्यामुळे शासन असे निर्बंध लागू करत आहे. मला वाटतं आपल्याला आता महाराष्ट्राला नॉर्मल्सीकडे नेणं अत्यंत आवश्यक आहे. करोना किती वेळ चालेल, कुठच्या प्रकारात येईल, किती मोठी लाट येईल, याबद्दल आज कोणीच सांगू शकत नाही. ठीक आहे, पण त्याच्याबद्दलची खबरदारी घेत म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्हाला वाटतं की हा निर्णय घेत असताना त्यांनी आपलं अपयश मात्र लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे? विचारूया आपण. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आहेत. सचिन भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही ऐकलं भाजपच्या आमदारांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज जी परिस्थिती आहे जगातल्या इतर सगळ्या देशांच्या परिस्थितीमध्ये आपण आता नॉर्मल याच्याकडे गेलं पाहिजे. लोकांची भावना आहे की आज हे सण उत्सव साध्या पद्धतीनं होईन का, पण त्यांना करण्याची परवानगी देण्यात यावी. पण तुम्ही मात्र ती देत नाही आहेत, यावर त्यांचा आक्षेप आहे आणि त्याला जबाबदार तुमचंच अपयश आहे. खरं तर एक गोष्ट आपल्याला सर्वांनाच समजून घ्यावी लागेल आणि विशेषतः विपक्ष केंद्र सरकारमध्ये पण शासनाचा एक भाग आहे. आपण तेही देखील दुर्लक्ष आपण करू शकत नाही. आणि अत्यंत चांगल्या रीतीने महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये शासनाने या कोविड परिस्थितीला कसं मात केलेलं आहे हे मी सांगण्याची काही गरज नाही. हे जग जाहीर आहे आणि त्याच्यामध्ये त्याची ख्याती निवड मुंबई महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये आणि जगामध्ये देखील होते. एक गोष्ट नक्कीच आहे किंवा जसं राहुलजी म्हटलेत किंवा सर्व लोकांची एक अशी एक भावना आहे आणि विशेषतः समन्वय समितीच्या वतीने पण अशी आम्ही एक भावना प्रकट केली होती की ह्या महामारीमध्ये देखील ही जी संस्कृती आणि हा उत्सव आहे हा संपता कामा नये, हा मरता कामा नये. गेल्या वेळी आपण हे करू शकलो नाही म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये का होईना सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणतो की बाबा हा उत्सव साजरा करायला द्या. जसं 2 डोसचा तुम्ही रेल्वेला जसं तुम्ही परवानगी दिलेली आहे तशाच प्रकारचा काही SOPs तयार करून सिम्बॉलिक त्या भागामध्ये त्या चाळीच्या लोकांना जसं जिकडे आम्ही प्रॅक्टिस करतो तर तिकडे ही हंडी लावायला परवानगी मिळावी अशातला एक आग्रह, अशातली एक विनंती अर्ज आम्ही या निमित्ताने केला होता. 16 जुलैला आदित्य ठाकरेजींच्या बरोबर बैठक झाल्यानंतर आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीतली बैठक घेतली आणि मला आवर्जून सांगावं लागेल की पहिल्यांदा समन्वय समितीच्या माध्यमातून या गोकुलाष्टमी उत्सवाच्या बद्दल पहिली बैठक झाली, जसं गणेश उत्सवाच्या बद्दल होतं. म्हणजे हे आमच्यासाठी चांगली एक जमेची बाब आहे. आणि ही बैठक निवड फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढ्या पुरता मर्यादित न राहता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर हे त्यांनी बैठक लावण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये टास्क फोर्स आहे जे खरोखरच आरोग्याविषयी चर्चा करतायत त्यात ज्या काही गोष्टी जे नजरेसमोर आलेत त्याच्या अंतिम स्वरूपात माननीय मुख्यमंत्रीने आवाहन केलेलं आहे. ठीक आहे, एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. पण सचिन भाऊ, मुद्दा हा आहे की तुम्ही मांडलेली आग्रही भूमिका ती कुठल्याही प्रकारे मान्य झालेली नाहीये. जे तुम्ही सिम्बॉलिक तरी म्हणजे
प्रातिनिधिक स्वरूपात तरी आम्हाला तशी दहीहंडी लावण्याची परवानगी द्या असं म्हणत होतात, तीही मान्य झालेली नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण ते अशा पद्धतीनं करू शकतो, ती सुद्धा मान्य झालेली नाही आहे. मग या सगळ्यातून का ते मान्य झालेलं नाही आहे आणि मग पुढे मार्ग काय आहे? दहीहंडी उत्सवावरच मोठं संकट निर्माण झालेलं आहे का? हा उत्सव ज्या पद्धतीनं वाढला त्याला खीळ बसली आहे का? जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री आणि दहीहंडी समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर भाजपचे आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. दहीहंडी साजरी करणारच असा इशारा त्यांनी दिलेला आहे. हिंदूंच्या सणावेळी सबुरीचे सल्ले का? इतरांच्या सणांना परवानगी कशी देता? हा दुटप्पी न्याय कशासाठी असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले आणि इतरांचे उत्सव येतात त्यांना परवानगी. हा दुटप्पी न्याय कसा? बियर बार दारूचे ठेके उघडताना त्यांना प्रोटोकॉल लावता, त्यांच्यासाठी नियम तयार करता. तसे कोणते नियम तुम्ही तयार करणार असाल, आम्ही त्या नियमांचं स्वागत करू, नियमांचं पालन करू. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही, हिंदू बांधव ऐकणार नाही, आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दहीहंडीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या काळात लोकांचे जीव असुरक्षित होते, मात्र नेत्यांच्या मुलांची सुरक्षा वाढवली अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आमच्या समन्वय समितीच्या मंडळाची मागणी आहे की 2 डोस जाऊन सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नाही पण पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माचा उत्सव झाल्यानंतर त्यांच्या राहत्या ठिकाणी किंवा मंडळाच्या ठिकाणी जास्त उंच नाही, जास्त गरजेची नाही, व्यावसायिक नाही, शहरभर नाही, पण पारंपरिक पद्धतीने आम्हाला ते करू द्या. आमची या मागणीला समर्थन आहे. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे अशा पारंपरिक कमी गर्दीच्या असलेल्या, कमी उंचीच्या आणि त्या ठिकाणी कृष्ण जन्म असेल त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा गोविंदा आणि दहीकाला झालाच पाहिजे. भाजपनं अशा प्रकारची ही टीकात्मक भूमिका आता घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी जय जवान दहीहंडी पथकाचे विजय कदम जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत सचिन अहिर आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत राहुल नार्वेकर सुद्धा आहेत, भाजपचे आमदार. पण मी विजय कदम यांच्याकडे जातोय. विजयजी, आज समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारनं निर्णय घेतला आता की दहीहंडी यावर्षी साजरी होणार नाहीये. तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता? तुम्ही याचं समर्थन करता का? आज जो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि समन्वय समिती आणि इतर मंडळींमध्ये जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये दहीहंडी उत्सव यावर्षी साजरा केला जाणार नाही अशा प्रकारचा अंतिम निर्णय आला. आणि हा जो निर्णय आहे तो आम्हाला पूर्णतः मान्य नाहीये. बरं, त्याची अनेक कारण आहेत. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? आपण जर लक्षात घेतलं तर करोनाचे जे नियम आहे, करोनाची जी सद्यस्थिती आहे, त्या सद्यस्थितीसाठी फक्त सर्वसामान्य जनता किंवा आपण फक्त एखादा हिंदू सण उत्सव आला की त्याला फक्त नियम अटी लागू करायचे आणि मग त्याच्यामध्ये कारण दाखवायचं की करोनाच्या अशा. ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, पण बरं बोला. साधारणपणे ह्या 3-4 महिन्यामध्ये जिथे खरोखरच रेट वाढत होता त्यावेळेला सुद्धा अनेक प्रकारच्या शासकीय कार्यक्रमाला गर्दी होत होती. अनेकांच्या शासकीय आपले नेते मंडळींच्या विवाह, जिथे मुलांची विवाह होती त्याला गर्दी होती. अनेक उद्घाटनाला गर्दी आहे. मोर्चे चालू आहेत, आंदोलनं चालू आहेत, आशीर्वाद यात्रा, सगळ्या गोष्टीसाठी गर्दी चालू आहे. त्यावेळेला नियम कुठे जातात? त्यावेळेला करोना होत नाही का? मग फक्त एका दिवसासाठी जो दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे त्याला डायरेक्टच बंद करायचा असा विचार आहे. नक्की काय आहे? ठीक आहे, सचिन अहिर यांच्याकडून थेट उत्तर घेऊया. मला वाटतं मी काही मध्ये प्रश्न विचारायची गरज नाहीये, कारण एवढ्याच प्रश्नांची सरबत्ती झाली आहे सरकारवर.
एक तर पहिली गोष्ट अशी आहे की राम कदम हे ते आता एक्स्ट्रीमिस्ट झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ती जी भूमिका जी मांडतायत, नेहमी असं करू, आशिष शेलार, भारतीय जनता पार्टी आंदोलन करू. अहो, एवढंच तुम्हाला आंदोलन आणि एवढं जर तुम्हाला वाटते ते एकदा ते करोनाच्या विरुद्ध आंदोलन करा आणि घालवा ना. म्हणजे हे होत नाही. फक्त टीकेला आरोपला आरोप करायचं, एवढीच जर त्यांना संस्कृती आणि एवढं जर त्यांना जी काळजी होती ते जन आशीर्वाद किंवा हे सर्व नाटक का केले असते. हे माझं म्हणणं आहे. विरोधाला विरोध करण्याचा अर्थ नाही. बघा, समन्वय समिती ही सर्व मंडळांची काळजी घेऊन एक चर्चा, सकारात्मक चर्चा शासनाबरोबर व्हावी, ही भूमिका आम्ही घेतली आणि ती चर्चा झाली. खरं तर पण माझी विनंती होती की सचिन भाऊ, आशिष शेलारांनी आता पण त्या चर्चेमध्ये विजय यायला कदम पाहिजे यांनी होतं. जे मला मुद्दे complete मांडलेत करू द्या. ना, आता मला विजय complete कदम करू यांनी द्या. जे जर मुद्दे तुम्ही- मांडलेत नाही, मला त्याच जर कंप्लीट करू दिलं हा. नाही तर मग त्या डिबेटला अर्थ राहणार नाही. मला कंप्लीट 1 मिनिटाचं करू द्या. बरं, ठीक मी आहे, त्याच्या करा. विषयावर येतोय ना, कारण अगोदरचे पण जे वक्ते बोलले त्याला कुठेतरी स्पष्टीकरण यायला पाहिजे. हम्म. जय जवानांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की बा हे व्हायला पाहिजे होतं, पण ज्यावेळी समन्वय समितीचे सर्व मंडळी होते, हा, जय जवान मंडळ हा एक मंडळाचा भाग आहे, पण समन्वय समिती ही जी आज नाही तर गेल्या 5-6, 7-8 वर्षापासून कार्यरत आहे. आणि कुठेतरी जर कोणाशी डायलॉग करायचा असेल तर समन्वय समिती एक व्यासपीठ आहे म्हणून त्या लोकांना बोलवलं. त्यांचे अभिषेक सुर्वे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी तिकडे भूमिका मांडली आणि आम्ही पण सर्वांनी भूमिका मांडली आणि सर्वांची भूमिका जे जय जवान मंडळातील लोक म्हणतात तेच आहेत. पण ज्यावेळी टास्क फोर्स पैकी 5 डॉक्टरपैकी 4 डॉक्टरनी सांगितलं की हे इमिजिएट कॉन्टॅक्ट येणारा हा उत्सव आहे, हा बाकीच्यांसारखा नाहीये. एक माणूस जर पॉझिटिव्ह झाला, ते थर लावत असताना जर झालं तर ते होईल. 2 वॅक्सिनेशनचं आपण तिकडे किती जरी बोललो तरी देखील तेवढं मॉनिटर करता येणार नाही. हे ज्यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितलं की हे ताण आम्ही आता इकडे हे घेऊ शकणार नाही, प्रत्येकाला परमिशन देणं हे करणं ती कंट्रोल होणार नाही. लगेच 30 तारखेच्या नंतर गणेशोत्सव देखील येणार आहेत. हे सर्व आहेत. अशा वेळी ज्यावेळी या सर्व सविस्तर सर्व चर्चा झाली, आम्ही आमची भूमिका मांडल्यानंतर आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे आणि तशातला भाग स्वाईन फ्लूच्या वेळी पण झाला होता. आता काही लोक म्हणतात हिंदू धर्मावरती आहे, असं नाहीये ना. मोहरमला पण परवानगी नाकारलेली आहे, ईदला देखील परवानगी नाकारलेली आहे, क्रिसमस देखील नाकारलेली आहे, जैन समाजाचा देखील जो होता ते देखील नाकारलेली आहे. तर या सर्व गोष्टी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी सामाजिक भान पण ची जबाबदारी देखील मंडळांनी घ्यायला पाहिजे. आता राम कदम आणि आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे, आपण बघूया मुंबई शहरातली किती जनता आणि किती मंडळ त्याला साथ देतील. पण असं काहीतरी राजकारणाचा भाग घेऊन जर ह्याला करत असतील तर मला वाटते या सर्व गोष्टीला एक गाळबोट लागेल. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्व मंडळांना नम्र विनंती आणि आव्हान राहणार आहे की आता जे शासनाने आपल्याला सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा केली आणि आपल्याला तुम्ही आवाहन केलेलं आहे की ही महामारी वाढू नये, कारण नीती आयोगाने पण सांगितलेलं आहे की तिसरी लाट आता ही लांब राहिलेली नाहीये. त्याही व्यतिरिक्त सचिन भाऊ, तुम्ही जी भूमिका मांडली ती भूमिका ती भूमिका मंडळ मान्य करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. पण मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक नंतर विचारायचं आहे राहुलजींना की या सगळ्याचं कुठंतरी राजकारण केलं जातंय का? लोकांच्या भावनांचं, लोकांच्या अस्मितांचं हे राजकारण करण्याची नवी रीत सुरू झाली आहे का? एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर त्याच्यावर चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 बघू. यंदाही थर नाहीत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत या विशेष कार्यक्रमात. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. दहीहंडीचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. दहीहंडी यावर्षी होणार नाहीये, परवानगी देणार नाही असं सरकारनं सांगितलं. आपल्यासोबत राहुल नार्वेकर आहेत, सचिन अहिर आहेत आणि विजय कदम सुद्धा आहेत. मला राहुल नार्वेकर यांना विचारायचं आहे, राहुलजी, आज राज्यातली परिस्थिती, देशातली परिस्थिती काय आहे याची पुरेपूर कल्पना तुम्हाला आहे. केंद्रात तुमचं सरकार आहे. तुमच्या सरकारचा नीती आयोग आज राज्याला पत्र पाठवून सांगतोय की तिसरी लाट किती भयानक असणार आहे, त्याचं गांभीर्य किती असणार आहे आणि हे गांभीर्य ओळखून आत्तापासूनच पावलं उचला हे नीती आयोगाचं पत्र सांगणार. आणि खाली भाजपचे नेते म्हणणार की आम्हाला हे सुरू करून द्या, ते सुरू करून द्या. हा तुमचा दुटप्पीपणा नाही का, हा सवाल विचारला जातोय. या विषयावरनं राजकारण कोण करतंय याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि साफ आहे. या विषयावरनं राज्य सरकार राजकारण करतंय ही जनसामान्यांमधली भावना आहे. कसं आज समाजातल्या एका मोठ्या गटाला असं वाटतं की एका धर्मावरती अन्याय करत केवळ त्या धर्माच्या लोकांना त्यांचे सण व परंपरा साजरी करण्यासाठी. राहुलजी, त्यांनी सांगितलं की कुठल्या धर्माला परवानगी दिली ती तरी सांगा. नंबर दोन
राहुलजी आपण एक लक्षात घ्या, ते म्हणतायत सातत्याने- की कुठल्या कुठल्या धर्माला परवानगी दिली ते सांगा. सातत्याने सर्व धर्माची लोकं मला सहकार्य पूर्ण करायला करायची तयार संधी द्या, मला पूर्ण करायची संधी द्या, त्यानंतर मी आपलं म्हणणं ऐकून निश्चित घेईन. बर, आपण बघितलं असेल सातत्याने राज्य शासन हे केंद्र शासनाकडे कोविड रिलेटेड प्रत्येक गोष्टीकडे काही झालं की केंद्र शासनाकडे बोट दाखवायची सवय लागली आहे. फेडरलिझम मध्ये या शासनाचा अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. त्यांच्या कृतीतनं ते दिसून येत आहे. आज भारतात 53 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. आज जगातल्या दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं लसीकरण अभियान हे भारतात राबवलं गेलं आहे. या 53 कोटी मधलं सर्वात जास्त लसी जर कुठच्या राज्याला मिळाल्या असतील केंद्राकडनं तर त्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. एवढं सगळं असूनही केंद्र शासन अपयशी आहे लसी पुरवण्यात. आज तुम्ही राज्य शासनाची परिस्थिती बघा. राज्य शासनाने ज्या महानगरपालिकेच्या कोविड वॅक्सिनेशन सेंटर बाहेर जाऊन तुम्ही गर्दी सर तो मुद्दाच नाहीये ना. तुम्ही आता जे मांडताय ना सर, हे लोकांना कंटाळा आला हे सगळं ऐकून तुमचं, राज्यातल्या नेत्यांचं आणि महाराष्ट्रातल्या केंद्रातल्या लोकांचं हे सगळं ऐकून लोकांना कंटाळा आला. माझा थेट सवाल तुम्हाला आहे सर, तिसऱ्या लाटेची शक्यता आज नीती आयोग वर्तवतंय, त्या दृष्टीनं गंभीर पावलं उचला असं सांगतंय. अशा वेळी तुम्ही खाली त्याच्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं हे कितपत योग्य आहे? माझा थेट सवाल. हे बघा, मी तुम्हाला ह्यापूर्वीच सांगितलं की आरोग्य हे प्राथमिकता याला मिळायलाच पाहिजे आणि त्याबद्दल कुठचाही वाद नाहीये. परंतु केवळ आरोग्याचा एक आरोग्याची केवळ एक अशी शंका निर्माण करून किंवा त्याचं कारण करून जर का मग नीती आयोगाचं सूचना पाळायच्या की नाही आणि स्वतः काहीच करणार नसाल तर निश्चितपणे राहुलजी, नीती आयोगानं दिलेल्या पत्राला काही किंमत द्यायची की नाही? त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर लक्ष केंद्रित करायचं की नाही? त्याला गांभीर्याने घ्यायचं की नाही? कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सरकारने केवळ निर्बंध लावायची पण परिस्थिती हाताळण्यासाठी कुठचीही पावलं उचलायची नाही. हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, मी विचारतो त्यांना, मी विचारतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळलेलं आहे हे प्रेक्षकांना कळलेलं आहे. माझ्यासोबत आता नंतर सचिन अहिरांकडे मला जायचंय, ब्रेक घेतोय त्याच्या आधी. आणि सचिन अहिरजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, अहो तुम्हाला निर्णयच घ्यायचा होता, तुम्हाला तो निर्णय थोपवायचा होता, तर मग आज बैठकीचा हा सगळा फंडा कशासाठी, हा सुद्धा सवाल आहे. आणि आज दहीहंडी पथक जर त्यांची ही संपूर्ण प्रॅक्टिस गेली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर या पूर्ण दहीहंडीवरती संक्रांत येणार आहे का, याचं उत्तर सुद्धा सरकारला द्यावं लागणार आहे. छोट्याशा ब्रेक नंतर मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यंदाही थर नाहीत, कारण राज्य सरकारनं तसा निर्णय घेतलाय. आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. राहुल नार्वेकर, भाजपचे आमदार, आपल्यासोबत सचिन अहिर आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, आणि विजय कदम, जय जवान दहीहंडी पथकाचे सदस्य आहेत. मला सचिन भाऊंना विचारायचं आहे. सचिन भाऊ, जर आज राज्य सरकारला सगळ्यांच्या विचारानं एकमतानं निर्णय घ्यायचा होता, तर मग सगळ्यांच्या मताचा आदर का केला नाही? आणि जर तुम्हाला निर्णय थोपवायचा होता, तर मग बैठक घेतली कशासाठी? कुठचाही विषय आला तर चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग आपल्याला निघतो आणि काढावा लागतो. गेल्या वेळी ही बैठकच झाली नव्हती. म्हणजे उलटा आम्ही आभार यासाठी शासनाचे मानले पाहिजे की आम्ही निवेदन घेऊन आदित्यजींकडे 16 जुलैला गेलो, त्यानंतर बैठकच होत नव्हती प्रशासनाकडनं. मग गेल्या आठवड्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या मागे होतो एका निवेदनाच्या माध्यमातून की साहेब किमान तुम्ही त्यांच्यावर चर्चा तरी करा, शासनाची जी काय भूमिका आहे आणि आमची जी भूमिका ही समजून घ्या. आणि आज मला आवर्जून सांगावं लागेल की राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, गृह विभागाचे सर्व सचिव, आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य मंत्री, गृह मंत्री, राज्यमंत्री, उपनगर आणि शहर आणि ग्रामीण ही सर्व मंडळी होते आणि टास्क फोर्स होता. म्हणजे आज या समन्वय समितीच्या माध्यमातून या गोविंदा मंडळांसाठी एवढं राज्याच्या नेतृत्वाने ठीक आहे, ते घेतलं. खरं तर मुख्यमंत्री आले, त्याच्यातच सगळं आलं. पण सचिन भाऊ, प्रश्न हा आहे, अहो या सणाचं काय, ह्या उत्सवाचं काय, त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं तुमच्याकडे. थोपण्याचा विषय पण नाही. आणि म्हणून आम्ही जसं सांगितलं सुरुवातीला, आम्ही आमची भूमिका मांडली ज्यावेळी त्यांच्याकडनं या सर्व गोष्टी आल्या, टास्क फोर्सकडनं सर्व या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर ज्यावेळी राज्य शासनाने आवाहन केलं किंवा आता यावर्षी थोडं तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागेल. आणि आमच्या हे लक्षात आलं तर तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे, जसं
चिकन पॉक्स ताज्ञा असं सारख्या डॉक्टर तिकडचे काही टास्क फोर्स मध्ये लोकांनी सांगितलं तर ही स्प्रेड तिसऱ्या लाटीमध्ये एवढं रॅपिडली स्प्रेड होणार आहे. ठीक आहे. मग उद्या नाही, हा निमित्त हा गोकुळ बरोबर, अष्टमी निमित्त तसं ठरू होता शकतं. पण कामा सचिन नये. भाऊ, मला त्या लागू मुद्द्यावर यायचंय. लागू मला लागू. तुमचं त्याच्यावर मत हवं आहे की अहो हा सगळा उत्सव आज एका उंचीवर नेण्यासाठी तुमच्यासारख्या अनेक लोकांनी खूप कष्ट केलेत. हे आपल्या बाजूला जे मंडळवाले बसलेले आहेत त्या सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे. या उत्सवाचं पुढचं स्वरूप काय असेल, त्याचं भविष्य काय असेल, त्याची चिंता आहे का तुम्हाला? 100% आहे. आणि म्हणून आमचा आग्रह असा होता की बा उत्सव संपता कामा नये. हा. तर हा उत्सव प्रॅक्टिस करावी लागते, सर्व व्हावं लागतो, कामधंदा सोडून होतो. हा का रेग्युलर उत्सव सारखा नाहीये. जसं गणेश उत्सव असेल, नवरात्र हा. उत्सव असेल, एक भावनात्मक ह्याच्यामध्ये मेहनत लागते. आणि गेल्या शासनामध्ये ह्याला साहसी खेळ म्हणून देखील जाहीर केला गेला होता. हा. हे सांगण्याचा हेतू असा आहे की बा ही प्रथा कुठेतरी कायम राहावी, हा आग्रह आमचा होता. पण शासनाची पण भूमिका समजून ठीक घेऊन आहे, शासनाच्या समंजसपणाने भूमिकेच्या आपल्याला सोबत चालायला तुम्ही पाहिजे. आहात, पण मनात शल्य आणि तुमच्या हा सुद्धा उत्सव- दिसतंय. नाही, हे हा व्हायला हवं उत्सव- होतं. उत्सव- विजय नाही, कदमजी, हा वेळ उत्सव- खूप कमी आहे माझ्याकडे, माफ करा सचिन भाऊ. हा उत्सव होत असताना त्याला सामाजिक भान ठेवून पण आपण ठीक हा आहे, उत्सव बरोबर. साजरा करूया. आणि मग विजय रक्तदान कदमजी, शिबिर तुम्ही असेल किंवा सामाजिक वेगवेगळ्या भान ठेवून उपक्रमांच्या हा माध्यमातून उत्सव पण काही हा दिवसासाठी उत्सव थांबवताय का? आमचा तर पहिल्यापासूनच या गोष्टीसाठी आग्रही मत राहिलेलं आहे हा. की हा जो सण आहे हा. त्याच्या परंपरा संस्कृती निश्चितच टिकली पाहिजे. बर. त्यासाठी येणारे जे नियम अटी किंवा त्या पद्धतीचे निर्देश हे शासनाने योग्यरित्या समर्पकरित्या जाणकारांकडून जाणून घ्यायला हवे होते. बर. आमचं म्हणणं एवढंच आहे, एकीकडे दर दिवसाला कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रम चालू आहे, शासकीय कार्यक्रम चालू आहेत, त्याला गर्दी आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या- तुमचं असं म्हणणं बाकी सगळं चालू आहे, हे का बंद आहे? शेवटचा प्रश्न मला राहुल नार्वेकरांना विचारायचा आहे. राहुलजी, जर आपण या याला साहसी खेळ म्हणतोय, बघा आपण याला साहसी खेळ म्हणतोय, मग खेळांचा महाकुंभ जपानमध्ये भरू शकतो, तिथं ऑलिम्पिक होऊ शकतं, तिथं ते खेळ होऊ शकतात, तर मग खेळाच्या स्वरूपात का होईना पण हा व्हायला हवा होता का? सरकारनं ती संधी गमावली का? अगदी बरोबर ओळखला आहात आपण की बघा, ह्यापूर्वी मी आपल्याला सांगितलं की एकूण परिस्थिती बघितल्यानंतर संपूर्ण जग नॉर्मल्सीकडे चाललंय, पण आपल्याला अजूनही नॉर्मल्सीकडे जाता येत नाहीये. हा. तर याच्यात अपयश कोणाचं आहे? सरकारचं अपयश आहे. हम्म. आपण हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकलो नाही आहोत. हा. त्यामुळे आपल्याला सातत्याने ही भीती आहे, लाट आली तर आपल्याकडे पेशंट ट्रीट करायला हॉस्पिटल्स पुरणार नाहीत, म्हणून हो. निर्बंध लावा. तर अशा परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग नॉर्मल्सीकडे जात आहे, तेव्हा केवळ महाराष्ट्र का नाही नॉर्मल्सीकडे जात आहे? आपण लावा ना, रॅशनल निर्बंध लावा, 2 वॅक्सिन घेण्याची अट लावा, आपण गर्दी कमी करण्याची अट लावा, पण संपूर्णपणे सगळ्याच खेळ बंद करणं, सगळेच उत्सव बंद करणं, सगळेच रीतिरिवाजी बंद करणं हे कितपत बरोबर, योग्य आहे? त्या सगळ्याला याचा तुमचा विचार आक्षेप आहे. शासनाने करणं आशा आवश्यक करूया आहे. की या पुढच्या काळात सुद्धा अनेक सण उत्सव येणार आहेत, पुढचा काळ सण उत्सवांचा असणार आहे आणि आपल्याला ही तारेवरची कसरत निश्चितपणे करावी लागणार आहे. जशी ती सर्वसामान्यांना आहे तशी ती सरकारसाठी सुद्धा आहे. तेव्हा या सगळ्या कसरतीमध्ये आपल्याला जगायचं आहे आणि जिवंत सुधारायचं, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आशा करूया आपण त्यातून मार्ग काढू आणि तारेवरची ही कसरत पूर्ण करू. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो. धन्यवाद.